रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली पाहायला मिळते। आपण सध्या संगमेश्वर तालुक्यातील तुरळ या गावामध्ये आहोत आणि जवळपास अर्धा तासापासून या ठिकाणी अवकाळी पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतो आहे। गेले 2 दिवसांपासून हवामान विभागानं या ठिकाणी कोकणात अवकाळी पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला होता। सकाळपासून या ठिकाणी कडक उन्हाचा पारा पाहायला मिळत होता, तर दुपारनंतर या ठिकाणी अचानक मेघगर्जनेसह या ठिकाणी अवकाळी पाऊस होताना पाहायला मिळतो आहे। आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावरच्या तुरळ या गावामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की या अवकाळी पावसामुळे सध्या अनेकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरचा वाहतुकीचा वेग देखील या ठिकाणी मंदावलेला पाहायला मिळतोय। या अवकाळी पावसामुळे सध्या एप्रिल महिन्याच्या एंडिंगमध्ये तयार होणारं जे आंबा पीक आहे ते या ठिकाणी धोक्यात आलेलं पाहायला मिळतं आहे। तर सध्या हा अवकाळी पावसाचा जोर हा पुढचे 2 दिवस या ठिकाणी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि त्याच अनुषंगानं सकाळी कडक उन्हाळा आणि दुपारनंतर या ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी असा अंदाज जो हवामान खात्याने बांधलेला होता तो तंतोतंत या ठिकाणी खरा होताना पाहायला मिळतोय। पुढचे 2 दिवस देखील दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।